गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा सेकंड लेसन हेल्थ अँड डिसीज हा लेसन पाहत आहोत. यामध्ये आपण कालच्या तासाला इन्फेक्शन्स डिसीज, व्हॉट इज मीन बाय हेल्थ, व्हॉट इज मीन बाय डिसीजेस अँड इन्फेक्शन डिसीजेस हे पॉईंट पाहिले. आपण आज नवीन पॉईंट सम इन्फेक्शन्स डिसीज, काही इन्फेक्शन डिसीज थोडे बघितले आपण. TB, जुडॅसी, डिसेंट्री, क्लोरेला, टायफॉइड हे बघितले. त्याचप्रमाणे आपल्याला मलेरिया, प्लग, एड्स याही डिसीजेसची काय करायची माहिती मिळवायची आहे. पुढचं ऑब्झर्व अँड डिस्कस. तुम्हाला इथं डर्टीनेट्स इन द सराउंडिंग, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे डर्टीनेट झाले, जे खराब झालेला भाग आहे तो दाखवला. वेअर डू यू सी द वॉटर लॉग्ड मटेरियल शोन इन दिस पिक्चर. काही ठिकाणी सायकल, गाड्यांची टायर आहेत, त्यामध्ये पाणी, टाकीमध्ये पाणी, भिंतीवरती कचरा आहे, तुमची जी झाडं लावलेली असतात त्यामध्ये पाणी साठले, काही कचरा पडला. या सगळ्यांमध्ये काय तयार होतं तर मॉस्किटो, मच्छर तयार होत असतात. विच हेजार्ड डू यू अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर. कुठे कुठे तुम्हाला धोक्याची कल्पना वाटते. या सगळ्यांमुळे काय होतं तर डर्टीनेस, आपला परिसर आहे तो काय होत असतो, खराब होत असतो. आता नवीन पॉईंट आहे सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ अ प्रेझेंट डे. आत्ताच्या काळामध्ये असलेले इम्पॉर्टंट डिसीजेस, इम्पॉर्टंट रोग. हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन. तुम्ही तुमची काळजी कशी घ्याल. वाय वूड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये तुम्ही उकळलेले पाणी का पिता. वाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इन अ रन इन स्कूल. शाळेमध्ये येताना तुम्ही तुमची स्वच्छता कशी करता. या कॅन यू टेलची ॲन्सर लिहायचेत, पण ती तुमच्या भाषेमध्ये लिहायचे. ओके. तर सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ अ प्रेझेंट डे. आत्ताच्या काळामधला पहिला डिसीज आहे तो आहे डेंगू. मॉस्किटो लेज द एग इन वॉटर लॉग्ड प्लेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीज. काय झाले, दिवसेंदिवस मॉस्किटोज, मच्छरांची संख्या ही वाढू लागले. त्यांची जी एग्ज आहेत, अंडी, इन वॉटर लॉग्ड प्लेस, जिथे जिथं पाणी साठून राहतं तिथं हे मॉस्किटो काय करायला लागले, एग्ज, अंडे तयार करायला लागलेत. अँड देअर पॉप्युलेशन इन्क्रीज, आणि त्यांचं पॉप्युलेशन काय व्हायला लागले, वाढायला लागले. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीजेस. आणि वेगवेगळे मच्छर हे वेगवेगळा रोग घेऊन, वेगवेगळा आजार घेऊन येत असतात. डेंगू इज स्प्रेड बाय एड्स इजिप्टी. हा काय आहे तर तुमचा व्हायरस आहे, किंवा या डिसीजमुळं हा रोग डेंगू येत असतो. मग तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी हे विचारू शकतात. एड्स इजिप्टिया. दिस डिसीज इज कॉज्ड बाय डेन 1 to 4 व्हायरसेस बिलॉंग टू टाईप ऑफ फ्लेवी व्हायरसेस. हा कशामुळे कॉज झाला तर डेन 1 to 4 मुळे, आणि त्याचा टाईप कोणता आहे व्हायरसचा तर फ्लुरी व्हायरसेस. तुम्हाला लिहिताना डेंगूची माहिती, तो कोणत्या व्हायरसमुळे स्प्रेड झाला आणि त्यावरता कोणकोणते व्हायरस तयार करतो, फ्लुरी व्हायरसेस. डेंगू मच्छरांमुळे होत असतो, आणि त्याचा जो स्प्रेड करणारा व्हायरस आहे तो आहे एड्स इजिप्टिया. त्याचे सिम्पटम्स आहेत ॲक्यूट फेवर अँड हेडेक, म्हणजे खूप ताप येणे, डोकं दुखणे, ओमिटिंग, उलटी होणे. पेन्स इन आय सॉकेट इज अ व्हेरी प्रॉमिनंट सिस्टीम. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो डोळा आहे तो डोळा काय होतो, जे ब्लॅक कलरचं दिसतं ते खूप दुखतं. पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. डिक्रीज इन अ पेटलेट काउंट दॅट मे लेड टू इंटरनल हेमरेज. म्हणजे आपल्या शरीरामधला जो रक्तस्राव आहे त्यामध्ये तुमच्या व्हाईट प्लेटलेट्स आणि रेड प्लेटलेट असतात. मग जास्त ताप झाला तर तुमच्या शरीरामधल्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्या काय होतात, डिक्रीज होत असतात. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व द पिक्चर शो इन द फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन बॉक्स. आता तुम्हाला काही एड्स इजिप्टिटा म्हणजे मच्छरांपासून होणारा जो व्हायरस आहे त्यापासून कोणकोणते आजार होतात किंवा काय त्याचा वापर आहे हे तिथं दिलं आहे. त्याचं काय करायचं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती लिहिली. आता पहिली तुम्हाला दिली इथं काय दिसतंय, मॉस्किटो
कॉईल जी मच्छर मारण्यासाठी, युजिंग मॉस्किटो कॉईल टू रेपिल देम, मच्छर मारण्यासाठी. सेकंड दिले धूर, आपल्या आजूबाजूला धूर करतात. फ्युमिजेनिशी बाय इन्सेक्टिसाइड मारण्यासाठी. नंतर आहे कपीज कॅन कंट्रोल द लार्वाज, म्हणजे लार्वा म्हणजे आळ्या वगैरे तुमच्या नाहीशा करण्यासाठी या गप्पी माशांचा आपण काय करत असतो, वापर. इन्फेक्शन टू बेबीज, ह्या रोगांमुळे बेबीजला, लहान बाळांनाही इन्फेक्शन होऊ शकतं. त्यासाठी वॉटर इथे दिलंय वॉटर कूलर, हे तुमचं पाण्याचं दिलंय, तिथं दिलंय आर्म्स अँड अनटिलेस अक्युमुलेशन ऑफ वॉटर ऑन अ मॅनमेड कंटेनर्स, मॅनमेडमध्ये माणसाने साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये. आणि लास्ट आहे रिप्रोडक्शन ब्रीडिंग ऑफ मॉस्किटोज इन ट्रंक, जिथं आपण ट्रंक म्हणजे पाणी साठवून ठेवतो अशा भागांमध्ये हे मॉस्किटोज आपल्याला पाहायला मिळतात. आता पहिला आपण बघितला सम इम्पॉर्टंट डिसीज, पहिला आपण बघितलाय डेंगू, सेकंड आहे स्वाईन फ्लू. रिझन्स ऑफ इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. पहिल्यांदा तो ऑकर झाला पिग्स मीन्स डुकरांमध्ये पहिल्यांदा तो तयार झाला. त्यानंतर हळूहळू तो ह्युमनमध्ये यायला लागला. कशा तऱ्हेने, कोणी ते खाल्ल्यानंतर त्या ह्युमनमध्ये आणि ह्युमन बिंगमुळे दुसऱ्या ह्युमन बिंगमुळे हे काय झालं, स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, थ्रॉट अँड सलायवा. हा कशामुळे स्प्रेड होतो, आपल्या नोजमुळे, नाकांमुळे, थ्रॉट घसा आणि सलायवा. का तर आपण शिंकल्यानंतर आपल्या नोजमधून येणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, दिस इज, याचा व्हायरसेस आहे H1N1, याला काय म्हणतो आपण स्वाईन फ्लूला, H1N1. त्यामध्ये सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू आहे डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वास घेण्यासाठी अडथळा येणे, सोर थ्रॉट अँड बॉडी पेन्स, घसा खवखवणे आणि आपली बॉडी काय होते, पेन होते, म्हणजे आपली बॉडी दुखायला लागते. त्यानंतर आहे डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रॉट ऑफ पेशंट इज सेंट इन अ लॅबोरेटरी. आपल्या शरीरामधलं जे काही लिक्विड फ्रॉम थ्रॉट, घशामध्ये जे लिक्विड आहे ते काय घेतलं जातं, लॅबोरेटरीसाठी. डायग्नोस्टिक फॅसिलिटी आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरोलॉजी NIV पुणे अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज NICD इन दिल्ली. म्हणजे ते कुठे कुठे त्याच्या ट्रीटमेंट आपल्याला केल्या जातात हे सांगितलं आहे. आता थर्ड डिसीज आहे एड्स, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, एड्स ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ते आपल्या शरीरामधलं जे रक्तस्राव आहे किंवा आपण श्वास घेताना, ब्रीदिंग करताना जेव्हा आपल्याला कमी जास्तपणा जाणवतो, ह्युमन इम्युनिटी पॉवर आपली कमी जास्त होणे, दिस इज द HIV, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. इन दिस डिसीज टॅमिन सफर फ्रॉम व्हेरियस डिसीज ड्यू टू प्रोग्रेस विकनिंग ऑफ अ नॅचरल इम्युनिटी. यामुळे आपल्याला विकनेस येतो, आपली जी इम्युनिटी आहे, इम्युनिटी पॉवर असते ते काय होते, कमी होते. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन अ मेडिकल लॅबोरेटरी. टेस्ट केल्याशिवाय आपल्याला हा डिसीज आहे हे समजत नाही. इलिसा टेस्ट इज यूज्ड फॉर द प्रॉपर डायग्नोसिस, आणि यासाठी आपल्याला इलिसा ही टेस्ट करावी लागते. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक, आणि त्यानंतर त्या व्यक्तीमध्ये त्या एड्सचे स्पेसिफिक सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन अन अमेरिकन स्पेसिस ऑफ मंकीज. पहिल्यांदा हा कशामध्ये पाहायला मिळाला आपल्याला, एड्स हा मंकीजमध्ये. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS 80 to 85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. आणि या मंकीनंतर तो 80 ते 85% अनसेफ म्हणजे जे सेफ नाहीत त्या सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हा झाला आपला एड्स. त्यानंतर पुढचा आहे
फोर्थ डिसीज आहे रेबीज, इन्फेक्शन थ्रू ॲनिमल. हा डिसीज आपल्याला इन्फेक्शन थ्रू ॲनिमलमध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये तुम्हाला कॅन यू टेल दिलेत, विच मेजर आर टेकन ॲट अवर होम टू कंट्रोल द रॅट्स. तुम्ही तुमच्या घरामधली उंदरं कशी कंट्रोल करता? एक तर औषध मारतो किंवा एक तर पिंजरा ठेवतो आपण. व्हॉट इज द नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ अवर डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड. तुम्ही तुमच्या घरामधले पाळलेले कुत्रा, मांजर किंवा एखादा बर्ड्स असेल त्याची काळजी कशी घेता? इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. जे काही पिजन्स आहेत, स्ट्रे ॲनिमल्स, भटके जनावरे आहेत, आणि ह्युमन हेल्थ यांचा एकमेकांशी काय रिलेशन आहे? व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ रॅट्स, कॉक्रोचेस और ह्युमन हेल्थ. उंदीर आणि कॉक्रोचांचा ह्युमन हेल्थशी काय रिलेशन आहे, काय इफेक्ट होतो? रॅट आणि कॉक्रोच आपल्या किचनमध्ये वगैरे सापडले तर त्याचा आपल्याला किळस येते, छान वाटत नाही का, तर ते दिसतानाही वेगळे दिसतात. काहीतरी विष वगैरे आपल्या कुठे जर एखादा पदार्थ ओपन असेल तर तिथे ते सोडून जातात. तर फोर्थ आहे रेबीज, इन्फेक्शन थ्रू ॲनिमल, रेबीज. देर इज अ व्हायरल डिसीज. रेबीज कसा आहे? विषाणू युक्त, म्हणजे कुत्रं चावल्यानंतर होणारा रोग, दॅट इज अ रेबीज. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट इसेट्रा. म्हणजे कुत्रा असेल, ससा, माकड या कुठल्याही जनावरांपासून जर आपल्याला ते चावलं तर तो कसं इन्फेक्टेड डॉग्स, रेबीज. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाय न्यूरासा. हायड्रोफोडिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिस्टम ऑफ दिस सिस्टीम. आणि या रोगामध्ये काय होते तर आपल्याला हायड्रोपोडिया म्हणजे पाण्याची भीती वाटते. इन दिस केस द विक्टिम शोज एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर. आपण त्या पाण्यापासून लांब जातो. रेबीज इज अ फॅटल डिसीज, म्हणजे तो प्राणघातक डिसीज आहे. हावेअर फॅटिलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन बिफोर वन सेट ऑफ सिम्टम. जर या रेबीजचे तुम्हाला सिम्टम दिसायला लागले तर लगेच व्हॅक्सिनेशन घेणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. सिम्टम स्टार्ट टू अपिअर विदिन 90 to 175 days ऑफ डॉग बाईट. कुत्रं चावल्यानंतर 90 ते 175 दिवसामध्ये आपल्याला त्याचे सिम्टम्स पाहायला मिळतात. सिम्टम्स ऑफ रेबीज फेवर फॉर 2 to 12 weeks. एक्स जनरेशन्स इन बिहेवियर, अतिशयोक्ती होणे, आणि हायड्रोपोडिया आपल्याला पाण्याची भीती वाटणे. या पद्धतीने आज आपण 4 डिसीजेस बघितले. पहिला बघितला डेंग्यू, सेकंड बघितला स्वाईन फ्लू, थर्ड बघितला एड्स, आणि फोर्थ बघितला रेबीज. हे चारही डिसीज तुम्ही तुमच्या शब्दामध्ये त्याचे व्हायरसेस, कॉजेस अँड सिम्टम्स हे पॉईंट लिहून मला आजचा होमवर्क आजच्या तासाला पाठवायचा आहे. राहिलेला जो पॉईंट आहे तो आपण उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू.